आता आपण 2 डिजिट नंतर डायरेक्ट 4 डिजिटचे एक्झाम्पल समजून घेऊ. 9784 डिवायडेड बाय 5 म्हणजे 9784 चॉकलेट्स आहेत ते 5 स्टुडंटला वाटायचे. किती वाटायचे, प्रत्येकाला किती मिळतील ते उत्तर इथं येईल आणि किती प्रत्येकाला समान वाटल्यानंतर किती बाकी राहतात ते खाली बाकीमध्ये येईल. आता आपण 5चा टेबल लिहून घेतला आहे. पहिला नंबर बघायचा 9. 5च्या टेबलमध्ये 9 आहे का? 9. 9पेक्षा स्मॉल काय? 5. 5 1 जार 5. 5 1 जार 5. किती उरले? 4 उरले. परत ॲरो करायचं. वरतून किती घेतले? 7. नंबर तयार झाला 47. एक एक नंबर घ्यायचा प्रत्येक पायरीला, लक्षात ठेवा. तर 47 आहे का? नाही आहे. 45. 5 9 जार 45. परत याला गिरवायचं. 5 9 जार 45. तुम्ही गिरवलं नाही तर लक्षात राहणार नाही. 7मधनं 5 गेले 2 0. आता पुढचा नंबर खाली घ्यायचा 8. आता 28 आहे का? नाही. 25. 5 5 जार 25. परत गिरवायचं. 5 5 जार 25. जसं बोलतोय तसं आपण लिहिणं खूप गरजेचं असतं. 5 5 जार 25. 5 5 जार 25. तसंच आपण इथं गिरवणं गरजेचं आहे. जसं म्हणतोय तसं लिहिणं गरजेचं आहे. 5 5 जार 25. आता लास्टचा नंबर उरला आपला 4. 34. 34 आहे का? नाही आहे. स्मॉल काय 34पेक्षा? 30. 5 6 जार 30 म्हणून परत गिरवायचं. जसं म्हणतोय 5 6 जार 30 तसंच गिरवून लिहायचं. 5 6 जार 30. 4मधनं 0 गेला 4. 3मधनं 3 गेला 0. 9000 डिवायडेड बाय 8. 8चा टेबल लिहून घेतला. 9ला डिवाईड करू. 9 आहे का 8च्या टेबलमध्ये? नाही आहे. 9पेक्षा स्मॉल 8 आहे म्हणून परत 8 1 जार 8. 9मधून 8 गेला उरला 1. पुढचा नंबर खाली घ्यायचा. पुढचा नंबरला किती नंबर तयार झाला? 10. 10 आहे का याच्यामध्ये? नाही आहे. 10पेक्षा परत स्मॉल काय? 8 म्हणून 8 1 जार 8. 10मधून 8 कसा घालवायचा? तर 0मधून 8 जात नाही म्हणून 0 घेतला. इथून 1मधून 1 इथं घेतला. इथे 10 झाले. इथं 0 उरला. 10मधून 8 गेले 2 उरले. किंवा तुम्ही डायरेक्टसुद्धा 0 खाली घेतला. तुम्ही डायरेक्टसुद्धा 10मधून 8 घालवू शकता, परंतु आपल्याला वजाबाकी आली पाहिजे. आता तिसरा नंबर खाली घेतला आपण, थर्ड नंबरचा 20. 20 आहे का 8च्या टेबलमध्ये? नाही आहे. मग 20पेक्षा स्मॉल काय? 16. 8 2 जार 16. 0मधून 2 जात नाही. परत 0वरती लिहिला. 2मधून इथं 1 घेतला. इथं 1 उरला. 10मधून 6 गेले उरला 4. 1मधून 1 गेला 0. आता लास्टचा नंबर आपण खाली घेतला 0. 40 आहे का? आहे. 8 5 जार 40. परत गिरवायचं. 8 5 जार 40. जसं म्हणतोय तसं लिहायचं, मग आपलं उत्तर चुकत नाही. पुढचं एक्झाम्पल आहे 8294 डिवायडेड बाय 4. सुरू करू आपण. आता याच्यामध्ये गंमत आहे आणि खरी ट्रिक आहे. आपण जे 2 डिजिटमध्ये शिकलो ते इथं वापरायचं आहे. 4च्या टेबलमध्ये 8 आहेत का? आहेत. 4 1 जार 4. 4 2 जार 8. गिरवायचं तसंच लिहायचं. 4 2 जार 8. 8मधून 8 गेला 0. वरतून घेतला 2 खाली. आता तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी की 2ला 4ने डिवाईड करू शकत नाही. मग तुम्ही म्हणाल सर किती सोपं आहे, आपण 9 खाली घेऊ लगेच. आपण लगेच इथं 9 घेऊ. 9 इथं घेऊन चालत नाही. प्रत्येक आपण बघा, हा इथं डिवाईड केलं, एका स्टेपवर हा एक अंक घेतला, हा अंक पुढच्या स्टेपवर घेतला आणि ह्या स्टेपवरती पुढचा अंक घेतला. तसं आपल्याला अगोदर ह्या 2ला डिवाईड करणं नितांत गरजेचं आहे. ही स्टेप आपल्याला ओलांडावी लागेल आणि मग आपल्याला 9 या ठिकाणी घेता येणार आहे इथे. मग ही स्टेप कशी ओलांडायची? तर आता 2ला 0 2 म्हणजे 2. याला डिवाईड करू शकतो का 4ने? नाही. म्हणून 4 0 0. मग गिरवायचं. 4 0 0 0. 2मधून 0 गेला 2. आता आपण ह्याला डिवाईड करू शकतो. हा 2 इथं भेटला म्हणजे 9 आपण स्टेप बदलून घेतला. मग तुम्ही म्हणाल 4 इथं घेऊ शकतो का? नाही. 4 पुढच्या स्टेपला खाली येणार. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की जिथे डिवाईड होत नाही, जिथे इथं असा अंक येतो, याच्यापेक्षा छोटा अंक येतो ज्या पायरीवरती, त्याला 0ने डिवाईड केल्यानंतर पुढच्या अंकाला आपण डिवाईड करू शकतो. मग तो 0 असो किंवा काही अंक असो. 4च्या टेबलमध्ये 29 नाही आहे. किती आहे? 28 आहे. 4 7 जार 28. 4 परत गिरवायचं. 7 जार 28. 9मधून 8 गेला 1 2 C2. हा 0 घेतला तरी चालतो, नाही घेतला. आता आपण 4 घेऊ शकतो पुढच्या स्टेपवरती. 14 आहे का? नाही आहे. 12 आहे.
4 3 जार 12, परत गिरवायचं 4 3 जार 12, 4मधनं 2 गेले 2, 1मधनं 1 गेला 0. हे आपल्या लक्षातच राहिलं पाहिजे. 7000 डिवायडेड बाय 7, 7च्या टेबलमध्ये 7 आहे का बघू, आहे. 7 1 जार 7, 7मधून 7 गेला, उरले 0. आता गंमत चालू झाली. आता पुढचा अंक खाली घ्यायचा. तुम्ही म्हणाल सर 0च आहे, त्याला काय होते, कशाला खाली घ्यायचं. नाही, आपलं काय ठरले, प्रत्येक अंकाला प्रत्येक पायरीवरती डिवाईड करायचं. तर हा 0 खाली घेतला, दोन्ही मिळून 0च झाले. या 0ला डिवाईड केला पाहिजे तर पुढचा 0 खाली घेता येईल. 7 0 0, 7 0 0, इथं आला 0. ह्या 0चं काम संपलं. अजून 2 0 बाकी आहेत, लक्षात घ्या आपल्याकडे. म्हणून हा 0 आता पुढच्या पायरीवरती. तुम्ही म्हणाले एकदम घेऊ, नाही चालत. 7 0 7 0 0, गिरवणं आणि हा 0 लिहिणं खूप गरजेचं आहे. 0 आला, आता हा 0 खाली घेऊ. 7 7 0 0, 0मधून 0, तेव्हा आपलं 1000 आन्सर आलेलं आहे. म्हणजे आपण ज्या वेळेस व्यवस्थित क्रिया करू, प्रत्येक स्टेपवर डिव्हिजन करत जाऊ, त्याच वेळेस आपल्याला डिव्हिजन ही कन्सेप्ट समजणार आहे.